फार आवाज नसलेल्या आणि अगदी सहज बसता येईल अशा ठिकाणी शांत बसा. हे विवेकी ध्यान ऐकण्यासाठी शक्यतो हेडफोन्सचा वापर करा, जेणेकरून मन एकाग्र करणे सोपे जाईल. डोळे अलगद मिटा आणि मनातले इतर विचार कमी करत तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. धीम्या गतीने नाकाने दीर्घ श्वास घ्या. तो काही वेळ आतच धरून ठेवा आणि तोंडावाटे हळूहळू तो बाहेर सोडा. असे करत राहिल्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होईल आणि मनात गर्दी करून राहणारे सगळे विचार शांत होतील. आपल्याला मन एकाग्र करायचे आहे, शांत करायचे आहे आणि त्याचबरोबर शरीराचा प्रत्येक भाग रिलॅक्स करायचा आहे. हात, पाय, कपाळ, डोळे, बोटे, चेहरा, कोणत्याही भागावर ताण नको. प्रत्येक खोल श्वासाबरोबर शरीरातला प्रत्येक स्नायू शिथिल होत असल्याची कल्पना करा. प्रत्येक खोल श्वासाबरोबर मन एकाग्र होऊन तुम्ही भूतकाळ किंवा भविष्यकाळ यामध्ये न रमता आत्ता या इथे या क्षणात हजर आहात, ज्यामुळे आपल्या अंतर्मनात डोकवायला आपल्याला सोपे जाणार आहे. आता एक तेजस्वी पिवळ्या रंगाचा प्रकाश तुमच्या सभोवताली असण्याची कल्पना करा. या प्रकाशाने तुमच्या आजूबाजूला एक वलय आणि संरक्षक कवच निर्माण केलेले आहे. हे प्रकाश कवच तुम्हाला सुरक्षित ठेवते, नकारात्मक प्रभावांपासून तुमची काळजी घेते. हा प्रकाश प्रेमाचा आहे, हा प्रकाश सत्याचा आहे आणि हा प्रकाश शांतता आणि समाधानाचा आहे. तुमच्या भोवतालचं हे प्रकाशवलय आजवर तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला दिलेल्या आशीर्वादापासून बनलेलं आहे. हे प्रकाशवलय तुमच्या चांगल्या पूर्वकर्मांनी बळकट झालेलं आहे. या उबदार, संरक्षक आणि पोषक अशा प्रकाशवलयामुळे तुमचे आजवर संरक्षण झालेले आहे आणि त्यांनी तुमचे पालन पोषणही केले आहे. आजवर तुम्हाला विचलित करू शकणारे, तुमचा विनाश करू शकणारे, तुमचा अपघात करू शकणारे असे नकारात्मक प्रभाव तुमच्यावर नक्कीच चाल करून आले असतील. पण या प्रकाशवलयाने तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आणि तुमची चांगली कर्मे यांनी तुमचे रक्षण केलेले आहे. त्याबद्दल आपण आज कृतज्ञ होऊया. आता मनातल्या मनात अशी कल्पना करा की तुमच्या मागे तुमचे गेल्या हजारो वर्षातले अनेक पूर्वज उभे आहेत. त्यातल्या काहींना तुम्ही ओळखता, पण अनेक जण असे असतील की ज्यांना तुम्ही ओळखतही नाही, पण ते मात्र सगळे तुम्हाला ओळखतात आणि त्यांच्या कुटुंबाचा वर्तमानातला भाग असल्यामुळे तुमची काळजीही घेतात. या सर्व पूर्वजांच्या अस्तित्वाची अनुभूती घ्या. त्यांची तुमच्याबद्दलची काळजी आणि आजवर त्यांनी तुमचे केलेले रक्षण याबद्दल त्यांना मनापासून नमन करा आणि नम्रपणे त्यांना सांगा की तुमच्या अस्तित्वाची मला जाणीव आहे आणि त्यासाठी मी कृतज्ञ आहे. मला तुमचा अभिमान आहे आणि तुम्ही आजवर घेतलेल्या काळजीबद्दल मी तुमचा ऋणी आहे. तुमच्या काळात तुम्ही घेतलेल्या कष्टांची मला जाणीव आहे. तुमच्या आयुष्यात तुमच्या वाट्याला आलेली दुःखे आणि समस्या मी समजू शकतो.
आपल्या कुटुंबासाठी तुम्ही केलेला त्याग मी जाणून आहे. आणि तुम्हा प्रत्येकाने आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाला मी आज नमन करतो. आजवर मला देत असलेला आणि आपल्या कुटुंबावरील तुमचा आशीर्वाद मी अत्यंत नम्रपणे स्वीकारत आहे. यातल्या अनेक पूर्वजांनी त्यांच्या आयुष्यातील कटू अनुभवाच्या जखमा, भरून न आलेले अपमान, राग, लोभ, चिंता, नैराश्य आणि काही बाबतीत आलेले अपयश हे कवटाळून ठेवलं आहे. यातल्या अनेकांच्या स्वभावात काळजी, संताप, मनस्ताप, गर्व असे वाढीला पोषक नसलेले गुणधर्म आणि काही अविवेकी समज होते, ज्यामुळे कुटुंबाची आणि त्यांच्या स्वतःचीही पुरेशी वाढ होऊ शकली नाही. नकळत यातल्या काही गोष्टी त्यांनी वंश परंपरेने तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्यामुळे आज तुमच्या वाढीवर, एकूणच व्यक्तिमत्वावर आणि आपल्या कुटुंबावर अविवेकी प्रभाव पडत आहे. आज तुमच्याकडे आलेले स्वभावातले, विचारांमधले आणि भावनांचे नकारात्मक पैलू आपल्याला त्यांना परत करायचे आहेत, कारण ते तुमचे नाहीत आणि तुमच्या कुटुंबाच्या सर्वांगीण विकासाला त्यांचा अडथळाही होत आहे. आता अशी कल्पना करा की एका काळ्या थैलीमध्ये या सर्व अविवेकी नकारात्मक गोष्टी तुम्ही भरून ठेवत आहात. तुमच्या पूर्वजांना पुन्हा एकदा नमस्कार करा आणि त्यांना सांगा, तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये अतीव आदर आहे, पण आपल्या कुटुंबात चालत आलेल्या काही अविवेकी गोष्टी मला तुम्हाला आज परत करायच्या आहेत. आपल्या कुटुंबाच्या एकूण समाधान आणि प्रगतीसाठी या गोष्टी अडथळा ठरत आहेत. आता अविवेकी विचार, भावना आणि स्वभाव वैशिष्ट्ये यांनी भरलेली ती काळी थैली पूर्वजांकडे परत करा आणि त्यांना सांगा की तुमच्याबद्दल कोणताही कडवटपणा न धरता अत्यंत स्वच्छ मनाने हे सगळे आदरपूर्वक मी तुम्हाला सुपूर्द करत आहे. तुमच्या वाट्याला आलेल्या समस्या, अडथळे, विश्वासघात, अपमान, अपयश आणि दुःख आणि निराशा ज्यांच्यामुळे तुम्हालाही त्रास झाला होता, त्या मी सर्व तुम्हाला परत करतोच, पण तुम्ही पण इतक्या वर्षानंतर त्यांना सांभाळायची गरज नाही. तुमच्या अनुभवातून आपल्या सगळ्यांना धडे मिळालेले आहेत आणि ते पुरेसे आहेत. आपण ही थैली अशीच बंद ठेवून नष्ट करून टाकूया. तुमच्याकडून मिळालेल्या विवेकी, सकारात्मक आणि प्रगतीला पोषक असे गुण घेऊन मी आता माझ्या रोजचे काम करणार आहे. त्या चांगल्या गुणांमध्ये वाढ करायचा प्रयत्न करेन आणि पुढच्या पिढीला आपले चांगलेच गुण देईन. मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत आणि तुम्हाला आनंद मिळावा, तुम्हाला मुक्ती मिळावी, तुमच्यातले दोष जावेत अशीच माझी इच्छा आहे. त्या अविवेकी नकारात्मक गोष्टींचे ओझे गेल्यामुळे सर्व पूर्वजांच्या चेहऱ्यावर आता आनंद, समाधान आणि हसू दिसत आहे. त्यांचे चेहरे उजळलेले आहेत आणि अगदी हृदयाच्या खोल कप्प्यामधून ते सगळे तुम्हाला मनापासून आशीर्वाद देत आहेत अशी कल्पना करा. खोल आणि संथ श्वास घेत राहा. तुम्ही बसलेल्या पायाखालच्या जमिनीचा खंबीर आधार आणि पूर्वजांच्या आशीर्वादाचे कृपाछत्र या दोन्हीच्या मध्ये तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात. तुमचे आजवरचे सगळे पूर्वज मनापासून आता तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. अडचणी, अपघात आणि वाईट नजर यांपासून ते तुमचे संरक्षण करत आहेत.
शांत आणि खोल श्वास घेत घेत आता आपण वर्तमानात येऊया. एक वेगळीच शांतता तुम्हाला जाणवत आहे. या शांततेत काही काळ घालवा आणि हळूहळू डोळे उघडून नव्या जोमाने, नव्या उत्साहाने यापुढे कामाला लागा. हरिओम.